स्टँड वरती झालता मोठा विषय. काय झालतं चला सांगतो पुढं. तर कस काय मंडळी, सूर्य उगवताच फादर निघाले होते एमटी घेऊन टाटूर टाटूर करत गावात. आंघोळ बिंगोळ करून भट्टीची लाकडं गाडीत टाकून मी पण निघालो होतो फादरच्या माग गावात. स्टँडवर बघतो तर एवढी माणसं का जमल्यात, पण जवळ जाऊन कळालं की इथं पाईपलाईन फुटली होती. पाणी सगळं रोडवर गळत होतं. आपल्या तळेगाव मधून राष्ट्रीय महामार्ग चाललाय म्हणल्यावर नुकसान तर होणारच. रोडच्या दोन्ही बाजूनी उकरून ड्रेनेजचं काम चालू होतं. भट्टीची लाकडं हॉटेलवर देऊन मी डायरेक्ट आलतो आपल्या प्लॉटवर चाललं होतं ड्रेनेजचं काम तर चालूच राहील, पण या वातावरणामुळं आपलं नाकन घसा दोन्ही जाम झालेलं आहे. त्याच्यामुळं काय बोलताच येत नाही. काम इतक्या स्पीडनी चालू आहे की एक आठवड्यातच सगळं काम कम्प्लीट होईल असं वाटतंय. कारण आजचं ड्रेनेजचं काम कम्प्लीट होऊन जाईल. प्लॉटवर आलता आबी घ्यायला, मग आबी सोबत डायरेक्ट निघालो होतो गावात. आबीला सांगत होतो की आपल्या प्लॉटवर पाण्याची, लाईटीची व रोडची सगळी सोय आहे. 24 तास लाईट, 24 तास पाणी, सेपरेट डीपी व 20 फुटी रोड राहील. प्लॉटवरच पेशव्यांच्या काळातील फडणवीसांची विहीर सुद्धा आहे. त्याच्यामुळे पाण्याची काही काळजीच नाही. आबी सोबत मी आलतो दौंडकरांच्या वारसदाराला घ्यायला. म्हणलं कसं हरवाय नको. मागवळून बघतो तर काय बाप्पू पण आलते ना तेल घ्यायला. म्हणले जा तेल घेऊन या. बर म्हणलं आलो. बारकीला गाडी बसवलो, बारकीने केलं बाय. म्हणलं बाय बाय, सावकाश जावा. स्टार तर सगळ्यांना दिलता. आपल्या काळात काय स्टार नव्हता, पण यांना भेटतोय स्टार. आपल्याला मिळत मार. वारसदाराला घरी सोडून डायरेक्ट आलतो आम्ही जगताप पिपळ्याच्या मार्केटला जी वॅगन घेऊन. म्हणजे कसं हॉटेलची खरेदी कराय. मार्केटमध्ये फिरता फिरता आपल्याला भेटले शिवराज दादा म्हणून इकडे काय करतोय. म्हणलं काय नाही, खरेदी करायला यायला लागते इकडं. दादाची विचारपूस करून आम्ही निघालो होतो घरी. आमचं चाललं होतं बाहेर जायचं प्लॅनिंग, पण बघू काय होतं आता. इथवर आलाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका तेवढं. तर चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.